नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गूळ घालून केलेला गाजराचा हलवा. गाजरे छान धुवून एकतर किसून घ्यायचे आहेत किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्यामध्ये हे मिश्रण छान असे परतायचे आहे. गाजरातील मॉइश्चर कमी होईपर्यंत छान असे तुपावर परतून घ्यायचे आहे. ज्या कपाने किंवा वाटीने आपण गाजराचा किस मोजलेला आहे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी दूध साईसकट घ्यायचं आहे, जर का आपल्याकडे मावा उपलब्ध नसेल. दुसऱ्या गॅसवर दूध गरम करायला ठेवले होते, तर ते आता या मिश्रणामध्ये घालून घेऊयात. छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 2 मिनिटांची वाफ देऊयात. पुन्हा एकदा हलवून घेऊयात जेणेकरून मिश्रण एकसारखं शिजेल. आता जोपर्यंत दूध आटत नाही आहे तोपर्यंत मधून हलवत राहायचं आणि झाकण ठेवून हे मिश्रण छान असं शिजवून द्यायचं आहे. आता या स्टेजला जेव्हा दूध आटत आलेलं आहे आणि मिश्रण कोरडं दिसू लागलेलं आहे तेव्हा आपल्याला गूळ पावडर किंवा किसलेला गूळ ॲड करायचा आहे. ज्या वाटीने आपण गाजराचा किस मोजला होता त्या वाटीच्या अर्धी वाटी आपल्याला गूळ पावडर किंवा किसलेला गूळ घ्यायचा आहे. गूळ छान एकजीव करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून 2 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे. दुसऱ्या गॅसवर कढल्यामध्ये 2 चमचे तूप टाकून बदाम आणि काजूचे जे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स गाजराच्या हलव्यामध्ये मिक्स करूयात. फ्लेवरसाठी पाव चमचा वेलची पूड ॲड करून घ्यायची. मिश्रण थोडे कोरडे होईपर्यंत परतत राहायचं आहे. आणि अशा प्रकारे गूळ घालून केलेला गाजराचा हलवा तयार आहे. गूळ घातलेला आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच आणि साखर नाही त्याच्यामुळे गिल्टी नाही आहे, तरीही प्रमाणातच खायचं आहे. चला तर मग आता सर्व करूयात. गार्निशिंगसाठी काजू आणि बदामाचे काप वापरते आहे. चला तर मग रेसिपी आवडल्यास काय नाही, गुळाचा गाजराचा हलवा बनवा, खा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.